नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज इथे मस्त असे हिरव्या मुगाचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी पौष्टिक आणि तितकी चविष्ट आणि सोपी आहे। मस्त इथे तयार होते आणि त्यासोबत लागणारी चटणी ही मस्त असं आहे अप्पे तयार होतात मुगाचे। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मूग भिजत घातले रात्रभर आणि त्यामध्ये अर्धा वाटी इतके तांदूळ घातले। हे रात्रभर भिजवून घेतले। मूग थोडेसे जड असतात त्यामुळे रात्रभर भिजत घातले मूग। नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं। मूग आणि तांदूळ सोबत वाटून घ्यायचे आणि थोडंसं जाडसर वाटायचं या पद्धतीने, जास्त बारीक करायचं नाही। नंतर एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण ॲड करायचं। आता मी संपूर्ण मिश्रण इथे वाटून घेतलं। नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तुम्ही बघू शकता। नंतर यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आणि एक बारीक कट केलेला कांदा घालायचा। तुम्ही ते भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे। नंतर दुसरं एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये लागेल तितकं बॅटर काढून घ्यायचं। आपल्याला अप्पे बनवण्यासाठी आता थोडं बॅटर इथे एका बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चिमूट इतका सोडा घालायचा। एकदम एका सगळं मिश्रणामध्ये सोडा घालायचा नाही। आपल्याला जेवढे आधी अप्पे बनवायचे तेवढं आधी पीठ काढून घ्यायचं मिश्रण आणि नंतर त्यामध्ये 2 चिमूट इतकं खायचं सोडा घालायचा। नंतर अप्पे पात्र घ्यायचं, ते तापवून घ्यायचं, त्यामध्ये तेल घालायचं। तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, बॅटर जास्त घालायचं नाही, 1 चमचा इतकंच घालायचं। सुरुवातीला मध्यम आचेवर ठेवायचं आणि नंतर सर्व मिश्रण घातलं, त्यामध्ये 5 मिनिटं इतके आपल्याला झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर त्यावरती आणखी थोडं तेल घालायचं। तेल घातल्याने जो वरचा भाग असतो तो मस्त भाजून निघतो। अशा पद्धतीने हे परत एकदा उलटून घ्यायचे। तेल घातल्याच्या नंतर जे वरती तेल असतं ते त्यांनी चांगले भाजले जातात। सर्वात आधी मधले भाग असतो तो काढून घ्यायचा, पलटी करायचा, नंतर बाजूचा सर्व पलटी करून घ्यायचा। अशा पद्धतीने अप्प्यांना किती सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता चांगले भाजून घेतले इथे मिनिटभर आणि नंतर भाजून झाल्याच्या नंतर मी एका ताटामध्ये काढून घेते। अशीच मी हे संपूर्ण एका ताटामध्ये काढून घेते अप्पे आणि असेच मी संपूर्ण आता दुसरे जे अप्पे राहिले ते सुद्धा संपूर्ण मी बनवून घेते। नंतर अप्पे मी एका ताटामध्ये काढून घेते। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्यासोबत लागणारी ही ओल्या नारळाची चटणी। मस्त असे हे अप्पे अगदी मस्त टेस्टी तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही। अगदी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। आणि मस्त आपली ही ते मस्त मुगाचे अप्पे आणि ओल्या नारळाची चटणी तयार आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी थोडी जरी कुठेतरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त